सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज चौथ्या दिवशीही सुरूच राहणार, तोडगा नाहीच, आता मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीची प्रतीक्षा। दुष्काळात 13वा महिना, खत टंचाईच्या काळातच आता माफदा विक्रेत्यांचा सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा। राज्यात 53 स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, वाहनांची फिटनेस तपासणी वेळेत करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार, 5व्या गुन्ह्यात खरातला न्यायालयीन कोठडी, 6व्या गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी होणार। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण, संशयित आरोपींना न्यायालयात हजर करणार, 4थ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीची करणार मागणी। ठाण्याचा कॅसिनो बाबा अटकेत, गोव्यातील कॅसिनोमधून केली अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई। हिदायत पटेल हत्याकांड प्रकरण, संशयित आरोपी राजू बोचे अटकेत, नागपूरच्या रवी भवनातून केलं अटक। ई-केवायसी नसल्यास शिक्षकांना आता वेतन नाही, शिक्षण विभागाचा इशारा। दूध भेसळ रोखणार एआय तंत्रज्ञान, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश। वसमत शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात, नगर परिषद प्रशासनाची कारवाई, कारंजा चौक ते महावीर चौक दरम्यान कारवाई। नाशकात तापमानाचा पारा 39.9 अंशावर, आतापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद। कर्नाटकात गुणपत्रिकेतून मराठी गायब, कन्नडिगांच्या आगळिकी विरोधात मराठी बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त। महिलांना नमाजासाठी मशिदीत प्रवेशबंदी नाही, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सर्वोच्च न्यायालयात निवेदन। ट्रम्प यांचं विधान अयोग्य, अज्ञानातून प्रसिद्ध केलेल्या पत्रातील वादग्रस्त टिप्पणीवरून भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र। थेट उडवून द्या होर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश, अमेरिकन नौदलाला निर्वाणीचे निर्देश। चेन्नईच्या दमदार कामगिरीमुळे मुंबईला धोबीपछाड, चेन्नईचा मुंबईवर 103 धावांनी दणदणीत विजय। आज बंगळुरू समोर गुजरातचं आव्हान, घरच्या मैदानावर दमदार कामगिरीसाठी बंगळुरू सज्ज। मास्टर ब्लास्टरचा आज वाढदिवस, सचिनचं वयाच्या 54व्या वर्षात पदार्पण, देशभरातील क्रिकेट चाहत्यांकडून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव। झिम्बाब्वेमधील एका हॉटेलमध्ये घुसली 12 फुटी महाकाय मगर, अन मगरीचं थेट सोफ्यावरच मगरीनं मारली ठाण।